हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही हेडिंगला वाचले असणार आहे आपल्याला काय बनवायचे आज. फ्रेंड्स, तुम्ही इथे बघत आहात, आपण इथे बनवली आहे करंजी. हो, करंजी बनवली आहे, पण आपण जरा वेगळ्या पद्धतीची बनवली आहे. बघू शकता इथे तुम्ही. मार्केटमध्ये गेले होते, तिथे मला आंबे भेटले म्हणून मी आंबे घेऊन आले आणि म्हटलं चला आता आपण वेगळं काहीतरी पदार्थ करूया आंब्याचा. आता सीझन संपतच आलं आहे. मला पण खूप दिवसापासून आंब्याच्या करंजी बनवायची होती, पण आता म्हटलं चला आज बनवून टाकूया आपण आंब्याची करंजी. तर आपला आंब्याची करंजी बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य घेतले आहे मी इथे. तुम्ही बघू शकता. इथे मी थोडीशी खसखस घेतली आहे, 7 ते 8 मी विलायची घेतलेली आहे. हे बघू शकता, बाजूला ठेवलं आहे मी. एक नारळ घेतलेला आहे. इथे मी नारळ सोलून घेतला आहे आणि आपल्याला नारळ आहे ना किसून घ्यायचा आहे. त्याच्या पाठीमागचा भाग जो काळपट आहे तो आपल्याला चाकूने किंवा कशाने तरी काढून घ्यायचा आणि जे पांढरं आहे ना तेच आपल्याला किसून घ्यायचं आहे. हे बघा, मी बाजूला किसून ठेवते. इथेच लागणारं साजूक तूप घेतले आहे मी, मैदा घेतलेला आहे, रवा घेतला आहे, इथे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. ते मैद्याचं प्रमाण बघूया. मी इथे 1.5 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. ही वाटी पूर्ण भरून आणि आणखीन अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि इथे मी 4 चम्मच रवा घेतलेला आहे. हे बघू शकता, हा छोटा चम्मच आहे, ह्या चमच्याने घेतलेला आहे मी. आता इथे आपल्याला जे मैद्याचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं करत आपल्याला संपूर्ण पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे. इथे मी छोट्या चाळणीचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही मोठ्या चाळणीचा पण वापर करून चाळू शकता. थोडं थोडं करत संपूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता इथं आपल्याला मोहन घालायचं आहे पिठामध्ये. हे बघा, तर मी इथे साजूक तुपाचा वापर करणार आहे. 1 ते 1.5 चम्मच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. आता मी हे गॅसवर गरम करून घेते. चांगलं कडकडीत आपल्याला मोहन घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तूप चांगलं गरम झालेलं आहे. इथे मी साईडला ठेवते आणि पहिले आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच रवा घालून घ्यायचा आहे. हे बघू शकता इथे तुम्ही, फक्त 2 चम्मचच टाकायचे आपला रवा. इथे जे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे ते संपूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण. संपूर्ण पिठाला तूप लागले जाईल अशा प्रकारे आपल्याला पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे. हे असं केल्याने ना आपली करंजी चांगली खुसखुशीत होणार, म्हणजे कडक होणार नाही. इथे बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी मुठ्ठी झाली पाहिजे. आता इथे आपलं पीठ तयार आहे मळण्यासाठी. तर आपल्याला इथे थोडं थोडं पाण्याचा वापर करत पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची आपल्याला की पीठ जास्त कडक पण नको आहे आपल्याला आणि पातळ पण नको आहे. जसं आपण घरामध्ये चपातीसाठी पीठ मळतो आहे तसंच पीठ मळायचं इथे आपल्याला. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी आता पिठाला झाकून ठेवलं आहे. आता आपण सारण बनवायची तयारी करून घेऊया. इथे मी विलायची कुटून घेतली आहे. आता मी 7 ते 8 बदाम घेतले आहे. हे बघू शकता, आणि ते पण इलायची बरोबरच कुटून घेणार आहे. बदाम आणि इलायचीची बारीक पावडर करून घ्यायची आहे. हे बघू शकता अशा प्रकारे मी हे करून बाजूला ठेवून घेतले आहे. आता मी इथे सारण बनवून घेत आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. इथे कढई गरम झालेली आहे. आता मी इथे खसखस टाकून घेणार आहे. हे बघू शकता, थोडी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस. इथे खसखस भाजून झालेली आहे आपली. आता मी प्लेटीमध्ये काढून घेत आहे. इथे पुन्हा आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की मग आपल्याला जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. हे बघू शकता अशा प्रकारे खोबरं आपल्याला तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे बारीक केलेला 1 वाटी गूळ आहे तो मी इथे घालून घेतला आहे. हे बघू शकता, आपल्याला चांगला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघू शकता इथे अशा प्रकारे गूळ मिक्स झाला की म्हणजे इलायची पावडर आणि आपण बदामाचे तुकडे करून घेतले होते
ते टाकले आहे आणि 1 वाटी मी आंब्याचा पल आहे तो काढून घेतला होता, तो देखील इथे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघू शकता अशा प्रकारे. बाकी जो राहिला आहे आंब्याचा पल तो देखील मी इथे टाकून घेणार आहे. हे बघू शकता. आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये खसखस पण टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यातलं सर्व मॉइश्चर कमी होण्यासाठी किंवा ते शिजण्यासाठी मला 10 ते 15 मिनटं लागलेले आहे. नारळ आणि गुळाचा आणि आंब्याचा जो गोडवा आहे तो संपूर्ण शोषून घेतलेला आहे. इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, बघू शकता सारण कसं आपलं रसरशीत झालेलं आहे. अगदी थंड होण्यासाठी मी एका प्लेटीमध्ये काढून घेतले आहे. हे बघू शकता. संपूर्ण असं पसरून मी फॅन खाली सुकायला ठेवणार आहे आता. हे बघू शकता फ्रेंड. पाहता क्षणी तुम्हाला पण असं खावंसं वाटत आहे ना, तर नक्की करून बघा. कमेंटमध्ये देखील कळवा की कसं झालं आहे ते. हे बघू शकता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे मी आता. हे बघू शकता तळण्यासाठी. तेल गरम होते तोपर्यंत जे मळलेलं पीठ आहे ते पण मुरले आपलं, ते पण घेऊन येते मी. हे बघू शकता. आणि आपलं सारण पण थंड झालेलं आहे. एकदा परत थोडंसं तूप लावून किंवा तेल लावून थोडंसं पीठ मळून घेते मी तर. हे बघू शकता असं. आणि आता आपण करंजी करायला सुरुवात करूया. आता इथं 2 ते 3 आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे पिठाचे. हे बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे करायचे आपल्याला. जे आपण घरामध्ये करंजी बनवतो त्याच्यासाठी जे पिठाचे गोळे करतो ना, सेम त्याच प्रमाणामध्ये करायचे आपल्याला. बघू शकता. आता मी एक पोळी लाटून घेते आहे. इथे पोळी लाटताना आपल्याला पातळच पोळी लाटायची आहे, जास्त अशी जाडसर ठेवायची नाही. म्हणजे आपल्याला आहे ना सारण भरताना आणि जेव्हा आपण पोळी तरतो तेव्हा ती एकदम खुसखुशीत होती. हे बघू शकता. मी इथे आता भरपूर करंजीमध्ये सारण भरणार आहे. हे बघू शकता. मी इथे 1.5 चमचा सारणाचा वापर केलेला आहे. पहिल्यांदा करत असताना तर कमी सारणाचा वापर करूनच करा. हे बघू शकता. असे काटा बंद करून घ्यायचे आहे आपल्याला. चारी साईडने बंद करून घ्यायचे आहे. करंजी बनवण्यासाठी साचा पण मिळतो, त्याचाही वापर करू शकता. माझ्याकडे इथे हा गोल चम्मच आहे, याच्याच साहाय्याने मी आता करंजी कट करून घेत आहे. हे बघू शकता अशा प्रकारे. आता आपली करंजी तयार आहे. आता मी इथे दुसरी एक करंजी करून घेणार आहे. ज्या प्रकारे मी माझ्या घरामध्ये रेसिपी वगैरे बनवते तीच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते फ्रेंड्स. तर बघू शकता. जे आपल्या यूट्यूब चॅनल आहे इझी कुकिंग विथ मनीषा, या चॅनलवर मी अनेक प्रकारच्या रेसिपी शेअर केल्या आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला कशा वाटतात रेसिपी हे मला नक्की कमेंट करून कळवा. फ्रेंड्स तुम्ही चॅनलला देत असलेले सपोर्ट आणि तुमचे छान छान कमेंट्स, त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. तुम्हा सर्वांच्या सपोर्टसाठी मनापासून खूप धन्यवाद फ्रेंड्स. आणि जे कोणी या चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओला शेअर करा. आपली दुसरी पण करंजी तयार झालेली आहे. तसेच बाकीच्या पण मी करंज्या करून घेणार आहे आता. हे बघू शकता. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल पण आपले चांगलं गरम झालेलं आहे. आता जे आपण करंज्या करून घेतलेले आहे ते एक एक करत आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही करंजी आपण तेलामध्ये सोडल्या कशी टम्म फुगलेली आहे. हे बघू शकता. ती पलटी पण होत नाही. इथे आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथे आपली करंजी तळून झालेली आहे. आता मी साईडला काढून घेते. हे बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे. आता इथे दुसरी बॅच पण मी तळून घेणार आहे. हे बघू शकता. मी इथे जे सारण बनवलेलं आहे ह्या सारणाचं तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता. ते मी बनवलेले आहे मँगो करंजी. मी इथे करंजी पलटी करते पण होतच नाही आहे. बघू शकता तुम्ही, कारण ती फुललेली आहे. पण मी इथे बघा या अशा प्रकारे तळून घेतलेली आहे. आता इथे आपले संपूर्ण करंजी तळून झालेले आहेत.
मी एका प्लेटीमध्ये काढून घेतले. इथे तुम्ही बघू शकता आपले तेल कुठेही खराब झालेले नाही किंवा त्याच्यामध्ये पीठसुद्धा नाही. आता आपली मँगो करंजी खाण्यासाठी तयार आहे. बघू शकता फ्रेंड्स, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पाहत असताना तुम्ही इथे जे आपण पिठामध्ये मोहन घातलेले त्यामुळे बघू शकता इथे तुम्ही आपली करंजी किती खुसखुशीत झालेली आहे. हे बघू शकता वरचं कवर किती पातळ आहे. तुमच्याकडे आंबा वगैरे नसेल तर काही हरकत नाही, पण तुम्ही ओल्या नारळाची जरी करून बघितली ना तरी पण खूप छान लागते. जसं आपण मध खातो ना सेम तर मधासारखी लागते ही. तुम्ही जर ही गरम जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.